नमस्कार मंडळी सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज आपण ज्या आपल्या घरच्या ज्या तुरी होत्या त्या तुरी वाळलेल्या आहेत बघा, त्या अशा स्वच्छ करून घ्यायला लागलोय. तर इथं पाणी आहे खाली आणि पाण्यामध्ये आपण चाळणीमध्ये घेतलेल्या आहे त्या तुरी. तर पूर्वी जशी आपल्या आजी वगैरे करत होत्या तशाच पद्धतीने आपण आता तुरी आहेत त्या डाळ बनवण्यासाठी त्याची जी प्रोसेस आहे त्याच्या आधीची ती आपण आता करत आहोत. तर इथं असं पाण्यामध्ये एकसारखं हलवत राहायचं. जी खराब जी बघा ही अशी तुरी आहे ती तुरी साईडनं अशी तरंगते, त्यामधून निघते बघा चाळणीमधून अशी. तर ह्या खराब तुरी आहेत अशा, ह्या अशा बघा अशा वरती येतात. अशा आपण जेव्हा चाळणी अशी नुसती हलवतो पाण्यामध्ये त्यावेळेला अशा वरती यायला चालू होतात ह्या तुरी. अशा स्वच्छ केलेल्या आहेत बघा. त्या ज्या तुरी आहेत त्या इथं आपण एका पाठीमध्ये साईडला अशा टाकलेल्या आहेत. अशा इथे बघा साईडला वाळलेल्या ज्या तुरी आहेत ह्या आहेत, ह्या आपण स्वच्छ वगैरे आधी करून घ्यायच्या आहेत. आणि स्वच्छ केल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते प्रोसेस कशी आहे त्याची. तर आता ह्या थोड्याफार केल्या ते स्वच्छ आणि एवढ्या अजून राहिलेल्या आहेत शिल्लक, त्या पण तुम्हाला दाखवते. तर या इथं बघा आता चाळणीमधल्या पण ज्या आहेत त्या आपण आता तरी स्वच्छ केलेल्या आहेत. तर बघा स्वच्छ केल्यानंतर किती छान दिसतात. ही सगळी जी घाण आहे ती साईडला निघून जाते बघा, ह्यातलं जे काय असेल ते खराब वगैरे. तर मस्त अशा आपण आता डाळ बनवण्यासाठी तुरीची जी प्रोसेस आहे ती आता आपण तयार करत आहोत बघा, बनवत आहोत. तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये आता दिसेल. तर आता आपल्या ज्या तुरी आहेत त्या एवढ्या स्वच्छ करून झालेल्या आहेत. ह्या आधी आपण घाण वगैरे सगळी काढलेली होती, स्वच्छ केलेले होते. पण जे काही किडकं वगैरे थोडंसं भुंगा वगैरे एखादा झालेला असतो ते पण असं पाण्यामुळे स्वच्छ होऊन जाते. तर बघा ही अशी मस्त अशी आपली जी तुरी आहे ती बघा स्वच्छ करून घेतली आपण आता. एवढी अजून थोडीशी राहिलेली आहे. तर अशी बघा पाण्यामध्ये नुसतं थोडंसं हलवायचं. तर ही अशी घाण सगळी निघते बघा. हे बघा छोटे छोटे भुंगे पण आहेत. तर हे बघा, आणि खराब झालेले जे आहेत बिया ते पण निघतात. असे एक सारखं पाण्यामध्ये असं हलवत राहायचं. अगदी स्वच्छ असं होऊन पुन्हा बघा एका निघडी निघते. तर बघा हे इतकं खराब असं पाणी निघालंय. स्वच्छ झालेले आहेत बघा तुरी. तर आता आपण स्वच्छ पाण्यानं आणि एकदा स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर आता ह्यामध्ये आणि आपण पाणी आणून असं ओतलेलं आहे. आता स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत तुरी. तर इथे बघा आता एवढं जे घाण पाणी आहे ते निघालंय. स्वच्छ अशा धुवून घेतलेत. तर इथे या धुतलेल्या ज्या तुरी आहेत बघा स्वच्छ अशा ठेवलेल्या आहेत बकेटमध्ये. तर आता आपण ह्या भिजत घालणार आहोत. ते बघा आपल्या शेतातले हे जे पावटे होते ते पण आता स्वच्छ असं आपण धुवून घेते. तर ही अशी बघा साईडनं घाण निघते त्याची, जे किडके वगैरे जे पावटे आहेत ते मस्त पाण्यामध्ये असं हलवत राहायचं. तर आता घाण निघून जाते आणि स्वच्छ होतं. तर आता पावटे पण आपण स्वच्छ धुवून घेतली, ती अशी घाण वगैरे निघाली. तर इथे बघा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत, स्वच्छ झालेत. आणि आता आपण ह्यामध्ये पाणी ओतून ठेवणार आहोत 8 तास भिजवण्यासाठी. संध्याकाळी उबदार ठिकाणी ठेवायचं आणि सकाळी उन्हाला लावायचं. म्हणजे खूप छान अशी बघा डाळ पडते याची. ते पण आपण ज्या तुरी ठेवल्या त्या आपण आता पाण्यामध्ये 8 तासासाठी आपण ठेवणार आहोत भिजत. आणि नंतर संध्याकाळी उबदार ठिकाणी ठेवायचे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी उन्हाला 8 तास लावायच्या आणि डाळ करण्यासाठी देणार आहोत. मग तुम्हाला पुढे डाळ बनवल्यानंतर दाखवेन. तर आता ह्या ज्या तुरी आहेत त्या आपण आता पाण्यामध्ये म्हणजे पाटीमध्ये ओतलेल्या आहेत. ते ह्यामध्ये आपण पाणी आणून ओतणार आहोत. तर आता 8 तासासाठी आपण ह्या तुरी भिजत घातलेल्या आहेत बघा. मस्त अशा आपण पाहिजे जेवढं आपल्याला, जेणेकरून तुरी भिजतील. म्हणजे तुरीच्या वरती 1-2 बोट एवढं पाणी आपण ओतायचं. आणि 8 तासासाठी आता आपण ह्या तुरी आहेत त्या भिजत घातलेल्या आहेत. तर आता आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि संध्याकाळी आपण 5 वाजता हे तुरी काढणार आहोत वरती. तर आता हे पावटे पण आपण स्वच्छ धुतलेले आहेत आणि हे पण आता भिजत घातलेले आहेत 8 तासासाठी. आणि 8 तासानंतर आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आता आपण चाळणी जी आहे त्यामध्ये पूर्ण पाणी ह्याच्यामधलं जे आहे तुरीमधलं आणि पावट्यामधलं नितवून घेणार आहोत आणि उबदार ठिकाणी संध्याकाळी ठेवायचं. तर इथे बघा पावटं वगैरे आपण जे होतं भिजत वगैरे घातलेलं होतं ते उन्हाला वगैरे लावलेलं होतं काल. पण आज थोडं ऊन द्यायचं म्हणजे दिवसभराचं अजून 8 तासाचं ऊन, म्हणजे चांगलं वाढलं की मग गिरणीमध्ये द्यायचं आहे. आणि इथं जे आहेत त्याच्या तुरी तर हे आपण थोडेसे अणकर ओलसर आहेत. तर हे आपण आज उन्हाला वगैरे लावायचे आहेत. ह्या अशा उन्हाला लावून घ्यायचे बघा. तर खूप छान अशा मऊ अशा झाल्या त्या आणि डाळ पण खूप छान अशी पडणार आहे. पण उद्या सकाळी देणार आहे गिरणीमध्ये. तर पहिल्यातलं जे ताट असतं ते आमच्या म्हणजे सासूबाईंचं आहे, पण तिथं कसं वेळ लागणार ना डाळ करण्यासाठी. त्यामुळं आम्ही काय करणार आहोत तर गिरणीमध्ये डाळ पाडण्यासाठी देणार आहोत बघा. तर खूप छान अशी डाळ गिरणीमध्ये पण होते. तरी मस्त अशा ह्या तुरी बघा अशा झाल्यात मऊ वगैरे अशा. तर खूप छान अशी डाळ, अगदी आपण ह्याची सुकी डाळ वगैरे अशी बनवू शकतो. पावट्याची जी ह्या शेंगा आहेत ना त्या आम्ही काढून ठेवल्या होत्या आणि त्या सोडून म्हणजे उन्हाला 1 दिवस लावलं आणि दोपटून वगैरे घेतले होते आणि मस्त अशी बघायची बी निघाले होते. तर ह्याची आपण सुकी डाळ वगैरे बनवण्यासाठी खूप छान अशी डाळ पडते. आणि ह्या तुरी ह्याचा आपण डाळ कांदा करू शकतो, आमटी करू शकतो, वरणासाठी वापरलं तरी चालतं, सुकी डाळ करू शकतो. असे बरेचसे तर तुरीपासून पण आपण डाळीपासून पदार्थ बनवू शकतो. तर आता आज उन्हाला वगैरे आता मी घालणार आहे थोड्या वेळानंतर. तर आता सकाळचं वातावरण झाले मुलांच्या आज आहे सकाळची शाळा, म्हणजे रोजच असते सकाळची शाळा वगैरे चालू झालेली आहे. तर आता पाणी वगैरे येऊन गेलं, सगळेजण मोटर वगैरे होतात त्यामुळे आम्हाला जास्त वेळ पाणी नसतं, मिळतच नाही. तसं अर्धा तासच पाणी आलेलं असतं, तेवढ्या वेळेस आम्हाला पटपट भरून घ्यावं लागतं. संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान पण येतं. तर हे सकाळचं जे वातावरण आहे ते असं झालं बघा. आता पण थोडीशी तब्येत वगैरे बरी नाही आहे त्यामुळे तो झोपला आहे. आज त्याला शाळेत वगैरे नाही जाऊ दिलं.
त्याला म्हटलं झोप वगैरे, कारण तब्येतच नाही त्याची बरी महत्त्वाची म्हणजे. तर खूप छान असं वातावरण झालं रात्री, वातावरण असं वेगळं म्हणजे बदल झाला होता, वारं वगैरे सुटलं होतं, विजा वगैरे होत होत्या. त्यामुळे असं वाटतं की पाऊस वगैरे येतो काय. मग गच्चीवरती तुळी घातल्या होत्या, त्या म्हटलं होतं रात्री असं तसंच सकाळचं ऊन वगैरे लागू दे, पण अचानक विजा व्हायला लागल्या, वातावरण पण पावसाचं झालं, त्यामुळे मग मी रात्री काढून वगैरे आणल्या. तर तुम्ही आपली जी व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट देता, तर असे सपोर्ट करा. आपली जी यूट्यूबची फॅमिली आहे ती खूप मोठी आपल्याला करायची, जास्तीत जास्त पूर्ण व्हिडिओ बघत जा. स्वामींचे जे अनुभव असतात तेही तुमच्याशी मी शेअर केलेले असतात, म्हणजे गावाकडचे व्हिडिओ असतात तेही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर आम्ही त्याचा कडबा घेतला होता, तो कडबा बघा अशा पद्धतीनं रचून ठेवलेला होता, त्याच्यावरती झाकले बघा असं, कारण पाऊस वगैरे लागून कसं होतं, पाऊस वगैरे लागला तर ते कडबा जो आहे तो खराब होतो, जास्तीत जास्त अशी बुरशी येते त्याला. त्यामुळे मग इतका महाग घ्यायचा पण, आणि ते जास्त दिवस नाही गेला की मग ते कसं वाटतं, ते 4,000 रुपये 4 का 5,000 रुपये त्या कडब्याला गेलेले आहेत. त्यामुळे आपण बघा त्याच्यावरती एक कागद होता, तो पोस्टर असतो, तो पोस्टर हातरलेला आहे, आणि त्याच्यावरती थोडेसे जे लाकडी वगैरे फळ्या वगैरे आहेत त्या ठेवल्या, कारण वाऱ्यानं वगैरे साईडला जाऊ नये म्हणून. तर बघा वातावरण सकाळचं कसं झालं. आता पुढच्या आठवड्यामध्ये 1 मेला मुलांचा निकाल आहे. तर आता बघा रेल्वेचा आवाज येत असेल तुम्हाला, शेतामधूनच आमच्या रेल्वे वगैरे जाते, रेल्वेचं टायमिंग वगैरे झाले. कडब्याच्या पुढे जे तुम्हाला झाकलेलं दिसते तिथं बोध आणलेले आहे, ते 800 रुपयाला बोध मिळतं. 800 रुपयाला जे बोध आहे ते मिळतात, ते आणलेले आहेत. म्हणजे कसं होतं, जनावरांना खाद्य म्हणजे खाण्यासाठी जे खाद्य असतं त्याचं ते भुसकट म्हणून असतं, त्याचं आम्ही 1-2 ठिकी म्हणजे मोठी बोध असतात ते बोध आणलेले आहेत, आणि ते पण थोडं घालायला वगैरे बरं पडतं. आपल्या शेतामध्ये थोडीशी वल्ली वगैरे वैरण आहे हायब्रिडची, ती पण आणतात, आणि जे आपण वाढ वगैरे घेतलेलं होतं ते पण घालतो आम्ही. कडबा पण आहे, आणि ते बोध असे घेतलेले आहेत. आता पाणी वगैरे येऊन गेले, तर बाकीचं जे काम आहे ते आवरणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.